समन्वयाच्या बाबत काय सांगाल, कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? नाही, त्याचा काय फारसा उपयोग नाही. पण मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचा तुलनेदार होता असं नाही. काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं. आणि समजा आमचा उमेदवार असेल ते इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा झाला. बाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. ईव्हीएम बाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या मध्ये मी काही भाष्य करू इच्छित नाही. पैशाचा वापर या निवडणुकीत आला का? काय असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर, मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा, आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगाल? आणि त्याचा ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं तुम्ही म्हणतात तसं मत आहे. यासारख्या वाक्यामुळं थोडस ध्रुवीकरण झालं का? निश्चित निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन कायमाफेची दिसतो. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही. पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थाभर कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका काय केला असावा बारामतीकर? त्याचा बघायला कालच गरज घेतली, गेल्या चौकशी करावंच लागेल.